महात्मा फुलेंनी पहिल्यांदा शाळा सुरू केली हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर पहिल्यांदा शाळा सुरू केल्यानंतर आपल्याला काय चित्र आहे की शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना त्रास होत होता. कोण देत होते? लोकच देत होते त्रास, दुसरे कोणी देत नव्हते. का? कारण जनमानसामध्ये सामाजिक मानसिकता कशी होती की महिलांनी शिकूच नाही, अशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये होती. अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये समाजामध्ये जो प्रचलन चालू आहे, समाजाची जी रीत आहे ज्याच्यामध्ये महिला शिकूच शकत नाही असा प्रबंध आहे, म्हणजे बंदोबस्त केलेला आहे की महिलांनी नाही शिकायचं अशी मानसिकता केलेली आहे. अशा मानसिकतेमध्ये जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली तर जनमानसांनी त्यांना त्रास का दिला? कारण समाजामध्ये होतं की महिलांनी शिकू नये नंबर 1, दुसरं शेतकऱ्यांनी शिकू नये नंबर 2, म्हणजे लोकांनी अकॅडमिक एज्युकेशन घेऊ नये, ही सार्वत्रिक मानसिकता तयार झालेली होती. आजचं जर आपण उदाहरण पाहिलं की नाही, आज चित्र असं आहे की पहिले समाज व्यवस्था होती जे शिकू देत नव्हती, पण लोकांना समजत नव्हतं. आज स्थिती कशी आहे? सामाजिक व्यवस्था, संविधानिक व्यवस्था लोकांच्या बाजूने आहे, परंतु जनमानसामध्ये आता एक नवीन विचार येत आहे, शिकून काही फायदा नाही हा विचार येत आहे. म्हणजे आता सर आहेत तर सरांचा अनुभव आहे, पण मला तर प्रत्यक्ष अनुभव येत आहे जेव्हा गावामध्ये फिरतो आहोत. गुरुजी आता शिकून काही नोकऱ्या राहिल्या का? आहे की नाही? नोकऱ्या तर राहिल्या नाही. मग शिक्षणाचा काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा 10वी 12वी शिकला, ITI केला तर काहीतरी कामाधंद्यात लागून जाते. शेतकी बितकीची शाळा केली तर त्याचं दुकान लावता येतं, असं काहीतरी करायला मोकळं होत आहे. पण ग्रॅज्युएशन कडे जाण्याचा कल जो आहे विद्यार्थ्यांचा आता कमी झालेला आहे. म्हणजे 10 वर्षापासून त्या विद्यार्थ्यांचा जर आपण सर्वेस केला आज सर्वे, तर चित्र दिसेल की ग्रॅज्युएटची संख्या 100 पैकी 10 नाही. भयंकर परिस्थिती आहे. कोणी 12वी नंतर ऍडमिशन घेऊन सोडलेले आहेत, कोणी सेकंड इयर पासून सोडलेले आहेत. अशा प्रकारची आणि ही जर माणसाची मानसिकता पाहता आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांच्यासाठीची असलेली व्यवस्था येत आहे. चित्र आहे, जर आपण महात्मा फुलेंच्या दृष्टीने जर आज समाजाकडे पाहिलं, त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या विचारातून, तर महात्मा फुलेंचा दृष्टिकोन ज्यांच्याकडे आहे समाजाकडे पाहण्याचा, त्यांना दिसत आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये पुन्हा तीच परिस्थिती येईल की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. किती शेतकऱ्यांना वाटते आवडीने की आपण शेती केली पाहिजे? सर्वे केल्यानंतर आवडीने म्हणते मला शेती केल्यानंतर आवडते? बिलकुल भी नाही. का? तर तशी परिस्थिती आलेली आहे, त्याच्या डोक्यात तसा ऑटोमॅटिक विचार आलेला आहे, शेती करू काय फायदा? त्याच्यापेक्षा ते किरायाने त्याने काहीतरी व्यवसाय करा अशा प्रकारची मानसिकता तयार झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ही मानसिकता तयार करण्यासाठी मुख्यत्वे करून इथली जी व्यवस्था चालक आहे, ती व्यवस्था चालक 20 वर्ष पहिल्यापासून त्यांनी तो प्रयोग सुरू केला. आणि आज आता जिकडे तिकडे जमीन अधिग्रहणाचा प्रकल्प म्हणजे योजना सुरू झालेली आहे. जमीन अधिग्रहण करा, कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी. खाणी आहेत त्याच्यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा शेतकऱ्यांचं अज्ञान त्याच्यात सत्यानाशीला कसं कारणीभूत होत आहे ते समजवण्यासाठी हे जे आपण चर्चात्मक प्रशिक्षण जे घेत आहोत, तर महात्मा फुलेंच्या जीवनात घडलेल्या घटना आणि आज आमच्या सोबत होणाऱ्या घटना नवीन पिढीसोबत तरीही जसंच्या तसं लागू होते. का? तर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध असतील, शाहू महाराज नंतरच्या काळामध्ये असतील, यांनी समाजाच्या म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजांवरती विचार केला. मूलभूत गरजांवरती. काय मूलभूत गरजा आहेत? माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. नंबर 1 आहे अन्न. अन्न ही माणसाची मूलभूत गरज. प्राण्यांची पण. तर प्राणी त्यांच्या नैसर्गिक शिकारी आणि मिळण्याच्या व्यवस्थेमधून करतात. माणूस तसं नाही करत. माणूस माणसासारखा वागायला लागला, जनावरांसारखा वागत होता. अशा परिस्थितीमध्ये त्याला जे अन्न मिळत होतं ते अन्न महात्मा फुलेंच्या काळामध्ये नव्हते. दैनावस्था होती. म्हणजे कित्येक लोक दिवसभर काम केल्यानंतर त्याला पौष्टिक अन्न मिळत नव्हतं.
हे महात्मा फुलेंचं ऑब्झर्वेशन आहे, माझं नाही. शेतकऱ्यांच्या असोडमध्ये वाचा तुम्ही, शेतकरीच पिकवत आहे पण पिकलेला पौष्टिक तो नाही खाता. बहुत सारे लोक माहिती आहे का, आजही मी पाहतो ते थान लावतात, चांगला भाव राहते तसा थान लावतात, बरोबर आहे ना, आणि तो विकून टाकतात आणि मग काय खातात तर कंट्रोल मधला खातात. आपण पाहत नाही का ठिकाणी, माझेच किती नातेवाईक आहे ते लावतात तो घरी लावून खात नाही. तुम्ही शेतात लावताय तोच तुम्ही खात नाही म्हणजे मग काय. ही शेतकऱ्याची परिस्थिती अशी का आली, अशी परिस्थिती येणे हे का बरं असं आलं, तर याच्यासाठीच आपल्याला आज विचार करायची गरज आहे. सगळ्यांना खरी वाटते की समाजाची स्थिती बदलली पाहिजे. नमस्कार. समाजामध्ये चांगलं चालू नाही आहे, युवकांची सामाजिकता बरोबर नाही आहे, युवकांचं वागणं बरोबर नाही आहे, शेतकऱ्यांचं वागणं बरोबर नाही आहे, महिलांचं वागणं बरोबर नाही, हे आपल्याला सगळ्याला वाटते. जो भी कोणी पुढचा घटना घडल्याचा विचार करतो, एखादी घटना घडली पाहिजे होती. जेव्हा एखादी घटना घडते ना तेव्हा आम्ही चुकतो. कोण चुकतो? सगळेजण नाही चुकत. ज्याला सामाजिक बंधुभाव लागू आहे ना, सामाजिकता थोडीशी समजते, मन सामाजिक आहे त्याचं, त्याला चुकचुक आहे आणि तेच लोक चर्चा करतात. असं नाही झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, हे असं करणं बरोबर नाही आहे, असं पोरांचं वागणं बरोबर नाही आहे, असं व्यक्तींचं वागणं बरोबर नाही. हे का बरं येते आज, तर तेव्हा तसंच होतं. लोक असत्यामध्ये जगत होते, म्हणजे जो पिकवत आहे तोच तो माल खात नाही आहे, उत्पन्नाचा उपभोग घेत नाही आहे. अशा प्रकारची स्थिती आजही आहे आणि महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या असोडमध्ये लिहिलेलं आहे तेव्हाही होती. याचा अर्थ काय, 1883 ला लिहिलेलं पुस्तक आणि आज विचार करायचा आहे. फुल्यांची 200वी जयंती येणार आहे, म्हणजे 150 वर्षाच्या पहिले त्यांना शेतकऱ्यांची दयनीय अवस्था जे लिहिली त्यांनी समाजामध्ये पाहून विचार करायचा आहे. आजही जशी जशी लागू होते, तो कुठला शेतकरी राहा, केवळ पुण्याचाच नाही, हो आंध्रातला बी शेतकरी असेल तरी त्याला लागू होते, तो बिहारचा शेतकरी असेल तरी त्याला लागू होते. याचं कारण महात्मा फुल्यांनी याच पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, आपण नेहमी वाक्य लिहितात, काय लिहितात, विद्ये विना काय म्हणतात, विद्ये विना मती है ना, मती केली. आता मती म्हणजे बहुत सारे सोपे शब्द आहेत तत्कालीन वेळेला वापरलेले. माझ्या पोराला मती म्हणजे नाही समजत. मती म्हणजे काय, तर माझ्या पोराने विचारलं विद्ये विना मती, मती मीन्स वाट. आता प्रश्न आला की नाही, म्हणजे माझ्या पोराला मती या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. जेव्हा त्याला अर्थ समजलेला नाही या शब्दाचा, तेव्हा तो शिकला असं म्हणता येत नाही. आणि महात्मा फुले तेच म्हणतात, तू करत आहेस पण त्याचा परिणाम तुला समजत नाही, म्हणून तू अज्ञानी आहेस. महात्मा फुलेंची अज्ञानाची डेफिनेशन म्हणजे खूप अशी नव्हती, तुला समजत आहे की हे वाईट आहे तरी तू करत आहेस म्हणजेच अज्ञानी आहेस. जसं आज आपण विचार करू, मी आता समजण्यासाठी म्हणून म्हणतो, बाकी खाणं घेणं तुमचं वैयक्तिक शरीराला जे लागतं ते खायचं आहे, पण चांगलं काय आणि वाईट काय हे जर आम्ही समजून घेऊनही जर करत असू तर तशा प्रकारची मानसिकता आमची का होते, त्याला एक समाज व्यवस्था कारणीभूत असते असं महात्मा फुले असं म्हणतात. काय, चला आज आपण थोडासा विचार करू. खरा चांगला आहे का तंबाखू सांग, दोन्ही खरा. मी आरोप नाही करताय, महात्मा फुलेंनी जे समजावलं ना ती टेक्निक वापरत आहे आजच्या आधुनिक मध्ये. कारण महात्मा फुलेंच्या काळामध्ये खरा नव्हता ना, होता का खरा नव्हता, आता खरा आलेला आहे. तर तंबाखूचा खरा किंवा जे काही पुढे येते आज, ती आरोग्यासाठी चांगली आहे का, कोणालाही विचारा तुम्ही गावात, कोणालाही.
शिक्षकांना विचारा, खरा खाणेवाल्याला विचारा, तो काय म्हणेल? चांगलं नाही आहे. पण गावात जास्त दुकान कशाचे आहे? याचा अर्थ काय? सेम विद्येविना एज्युकेशन मध्ये काय सेम परिस्थिती आज आहे, फक्त पिढीचे चेहरे बदलले आहेत, लोक बदललेले आहेत. हे खरं आमचे आजे गेले त्या काळातले, आपण येऊ, आपण काही दिवसात जाऊ, दुसरा पिढी येईल. आणि म्हणून यांचं साहित्य अजरामर का आहे, यांचा विचार अजरामर का आहे, यांची जयंती का होते, यांचंच केलेल्या कार्याचा गावामध्ये जयंतीच्या रूपाने, मयंतीच्या रूपाने कुठले कारण घेऊन का होते, त्यांचेच फोटो आपण का लावतो, आमच्या तुमच्या आजचे का नाही? कधी विचार केला आपण? नाही विचार केला. म्हणून महात्मा फुल्यांनी सरळ सांगितलं, शेतकऱ्यांच्या असोडमध्ये लिहिलेल्या पहिले उपद्रव म्हणजे भूमिका त्यांनी मांडली, मी शेतकऱ्याचा असोड का लिहत आहे, मी शेतकऱ्यांचा असोड हा ग्रंथ का लिहत आहे, तर आज जो मला शेतकरी दिसतो आहे त्याच्या जवळ विद्या नाही आहे, म्हणून त्याची मती म्हणजे मानसिकता, बुद्धी मारली गेलेली आहे. आणि एकदा बुद्धी मारली गेली तर मग काय जाते? मती गेली तर काय जाते? नीती जाते. नीती जाते. नीती म्हणजे काय? नीती आहे ना, आता नीतीचा मी अर्थ समजला पाहिजे ना. नीती म्हणजे काय? वागणूक जाते. कोणती वागणूक? चांगली वागणूक. आणि वाईट वागणूक येते ऑटोमॅटिक. जो भी काही झालं प्लॅनिंग आहे जीवनाचं ते ऑटोमॅटिक बिघडते, कारण त्याच्या डोक्यातच नाही ना. तुम्हाला मी सांगू का, 2000 ची नोट ट्राली चालवणारा हमाल जो माणूसच आहे तो खऱ्यासाठी तोडत होता. कितीची? 2000 ची नोट, 150 ची नाही, 2000 ची नोट. कारण त्यावेळेला 50 आणि 100च्या नोटाच दिसत नव्हत्या. आमचे पगाराला 2000 च्या नोटा द्यायचे. अरे चिल्लर द्या म्हटलं ना, सर नोटाच नाही आहे 100च्या वगैरे. गेल्या कुठे? त्या तर बंद नव्हत्या झाल्या ना. मग त्या नोटा का नाही? ठीक आहे 500 1000 ची बंद झाली, ठीक आहे 2000 ची आलेली आहे, पण 2000 ची नोटचा पगार का देता तुम्ही? 100चं बी देऊ शकता ना तुम्ही. पण एक प्रक्रिया राबवायची असते, एक कोणाला तरी रिझल्ट पाहिजे असते पुढे चालून, की लोकांची मानसिकता अशी झाली पाहिजे की त्याला महागाई समजलीच नाही पाहिजे. आता जो माणूस 5 रुपयाच्या खऱ्यासाठी, त्यावेळेला 5 रुपये होते, 5 रुपयाच्या खऱ्या काढची 2000 ची नोट मोडत आहे, त्याला 25 रुपये खरा झाला तरी काही वाटत नाही, 30 रुपये खरा झाला तरी काही वाटत नाही. का? तर त्याची मती मारली कोणीतरी आणि मग नीती बी गेली. तेच माहिती काय, त्याच्याच पोराने समजा शिकत आहे आणि त्याने म्हटलं कंपास घ्यायचा ना 50 रुपयाचा आहे, चिल्लरच नाही आहे, कोणती देऊ? 2000 ची नोट खिशात आहे, चिल्लरच नाही आहे. हे कोणी केलं बरं? कोणी केलं? समजलं पाहिजे, कोणी केलं असं? 2000 ची नोट काढणे टेकाडीवाल्यांच्या हातात होतं, चिवड्यावाल्यांच्या हातात होतं, मूलवाल्यांच्या हातात होतं, कोणाच्या हातात होतं? कोण केलं? 2000 ची नोट काढलं कोणी? कधी विचार केला का आपण बसून? नाही ना. म्हणून महात्मा फुलेंच्या दृष्टीने जे जे विचार करतील आणि वागतील ते इथे आमच्या सोबत काय गेम चालू आहे ते समजून घेतील. आणि गेम माझ्या सोबतही होत आहे तरीही आनंदाने जर स्वीकारत असेल तर मग महात्मा फुले म्हणतात तुम्ही गुलाम.
तुम्ही गुलाम. तुम्हाला गुलामी समजत नाही किती प्रकारची आहे.